सहकार्य करणं, सांभाळून घेणं याला संसार म्हणतात. आपण पाहिलं तर वराडी मंडळीसाठी मोठ्या टोपामध्ये भात चढवला जातो. जेवण बनवायचे गणती आली हो. मिरची भजी काय बघा. चला आता आपण नवरदेवाची एंट्री पाहिली. आता आपल्या नवरीची एंट्री आहे. 1 2 3 4 5 लग्न सोहळा आहे आपला व्ही.डी. म्हात्रे यांच्या सुकन्येचा. तर आता आपले नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत करत आहे. मित्रांनो, आता जरा मी तयार झालेलो आहे, जरा लग्नाला चाललो. शक्यतो लग्नाचे ब्लॉग बनवत नाही आहे, परंतु आजचा ब्लॉग बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की आज आपल्या या समारंभाला गुहागर विधानसभेचे आमदार, माजी मंत्री तसेच शिवसेनेची बुलंद तोफ सन्मान्य श्री भास्कररावजी जाधव यांचे आज इथे आगमन झाले आहे. आज यांची उपस्थिती भेटली आहे. तर कसं होतं की आता मी गावाकडचं आहे आणि गावाकडचा जे एक सीन आहे तर तो मी घेतो इथे. म्हणजे का की गावचं आपलं लग्न अजूनपर्यंत आमच्या गावाकडं आली पद्धत जी आहे ना ती अजूनपर्यंत अस्तित्वात आहे. म्हणजे आता 2026 चालू आहे, 21व्या शतकामध्ये कॅटरच्या दुनियेमध्ये आज आली पद्धत चालू आहे. म्हणजे ही आमच्या गावची फार मोठी शान आहे. तर आता आपण तो वातावरण घेऊ आणि अगोदर आपण काय करणार आहोत की आमदार भास्करराव जाधव यांची जे आगमन झालेलं आहे तर त्यांचे काही क्षण पाहू आणि नंतर आपण लग्नात जाऊ. म्हणजे हा स्पेशल ब्लॉग बनवलेला नाही, तर हा ब्लॉग का बनवलेला आहे तर आपल्या कार्यामध्ये आज म्हणजे एका मोठ्या व्यक्तीची एक एंट्री होत आहे. तर ती कुठेतरी आपण कमी पडता कामा नये, कारण ते कसं ते विधान परिषदमध्ये गेलं की तिथे हजारो मीडिया तिथे येत असते. परंतु मग आपली गावची मीडिया काय करणार. गावची मीडिया म्हणजे मी काही त्यांना काही घाम फोडणार नाही आहे, तर फक्त मी प्रेम द्यायला जातो. जाऊया आपण. लग्न सोहळा आहे आपला व्ही.डी. म्हात्रे यांच्या सुकन्येचा. तर आता आपल्याला जायचं आहे त्यांच्या च्या कार्यक्रमामध्ये. आमदार साहेब सर्वांची खूप छान अशी चर्चा करत होते, अगदी जवळच्या मित्रासारखी, अगदी मनमोकळेपणाने, कोणत्या प्रकारचा गर्व नाही, काही नाही, अगदी साधेपणाने खूप छान वाटत होतं. आज एवढा मोठा माणूस आपल्या ब्लॉगमध्ये आहे हे पाहून फार मोठा आनंद झाला. प्रत्येक अधिवेशन अगदी गाजवतात असे हे आमदार भास्कररावजी जाधव. यांची सगळी स्वप्न पूर्ण होतात असं नाही, पण तरी देखील दोघांनी एकमेकाला अडचणीच्या काळामध्ये सहकार्य करणं, सांभाळून घेणं याला संसार म्हणतात. आणि असा तुमचा संसार सुखी राहावा असा माझ्या आशा. आणि ज्यांचं कामगार नेता कसा असावा, भास्करराव जाधवांकडे बघितलं. आज सन्माननीय भास्करराव जाधव साहेब या ठिकाणी आले. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल अशा कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने. मोठी कन्यका, छोटी कन्यका या सर्वांसमवेत आजचा हा आदरपूर्वक कार्यक्रमाच्या कल्याणच्या मावशी मामाकडे हा अत्यापुरुष सौंदर्याचं सणसणणारी मशाल आहे. मी कविता कविता या प्रभागाचं कोथरूडच्या मतदारसंघाचं पंचायत समिती आपण पाहिलं तर वराडी मंडळीसाठी मोठ्या टोपामध्ये भात चढवला जातो. इथे बघा भट्टी केलेली आहे, म्हणजे इलेक्ट्रिक पण नाही आणि गॅस पण नाही, डायरेक्ट आपले लाकडांची चूल आहे. आणि आता आपले जे आलकर म्हणतो आपण, म्हणजे गावा ठिकाणी आपण त्याला आलकर म्हणजे भाऊबंद वगैरे असे बऱ्याचशा गोष्टी म्हणतो. तर ही आली सिस्टीम आहे. म्हणजे कसं आहे की आजकालच्या कॅटरच्या दुनियामध्ये कसं आहे की आजकाल आपण काय करतो की कॅटर्स बघतो आणि हे करतो. आणि आता हे लग्न समारंभ चालू आहे आणि लग्न समारंभामध्ये सर्व म्हणजे कुटुंब परिवार. आता हा कुटुंब म्हणजे कुठला कुटुंबाचं नाव आपल्या म्हात्रे परिवार. हा बघा, हे म्हात्रे परिवारचे सर्व म्हणजे मंडळी आहेत. आणि काहीतरी या म्हणजे सभाचं नाव असं ना, बापया काय भाऊबंद. हा हा, तो भाऊबंद म्हणजे कसा गणला जातो. म्हणजे कुटुंब लग्न लग्न हा ते गणती आली याच्यात लग्न झालं की
जेवण बनवायचे गणती आली हो, म्हणजे जेवण काय कुटुंबात काय कार्य असेल त्याला तो झाला सहभागी. बरोबर बरोबर. तर आता आपण थोडक्यात माहिती पाहिली तर ही आली पद्धत आहे आणि लग्न कार्यामध्ये म्हणजे एखाद्याचं लग्न झालं, एखादी चूल बसली की तर तो भाऊबंद म्हणून गणला जातो. धन्यवाद. आहे त्यांनी या जास्त गर्दी करू नका. आपलं चप्पल बूट खाली काढूनच वरती यायचं आहे. मुलीचा आहे, मुलीच्या मामांना विनंती राहिलेली की कृपया नवरी मुलीला लवकरात लवकर स्टेजवरती घेऊन यायचं आहे. आणि तू दीदी कसं आहे की मागच्या आपण ब्लॉगमध्ये साखरपुडा पाहिला, आता या ब्लॉगमध्ये थोडं लग्न सोहळा पाहतो. म्हणजे लग्न सोहळा आपला काय पूर्ण नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही किंवा काही नाही, तर आहे फक्त नॉर्मल झलक. जरा काही गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आपण बघतो, आता नाही बघत त्या गोष्टी आहेत. अरे यार, नवरी कुठं आहे? हां, मग हे तुम्ही नवऱ्याचे करवली का? ओके ओके ओके, चला कोणाची तरी बाईट भेटली, बरं झालं. आता ब्लॉगला एक मस्त बाईटचा रंग येणार. चला आता आपण नवरदेवाची एंट्री पाहिली, आता आपल्या नवरीची एंट्री आहे. एकंदरीत म्हणजे आपला छान असा ब्लॉग झालेला आहे. म्हणजे आपल्या गावात ठिकाणी साजेसा असा आहे बघा. मोठं मोठं हॉटेल म्हणजे हॉलचं झगमगट नाही, पण गावचं सौंदर्य त्याच्यामध्ये एक विशेष भर टाकते. घड्याळात आता 5 वाजलेत आणि ही वेळ आहे आपली चहा घेण्याची, म्हणजे टी टाईम. मुख्यतः काय होतं की गावामध्ये ज्यावेळी व्हिडिओ मी बनवत जातो ना, तेव्हा चहा घ्यायला नेहमी म्हणजे आमच्या आता या विभागाला उघड म्हणतात, कारण हा उघडचा विभाग म्हटला तर हा कसा आहे की आमच्या मामा आणि मावशी परिवारचा आहे. त्याच्यामुळं आपण कोणत्याही घरात जाऊन सहज हक्काने चहा घेऊ शकतो. बरेच वेळा असा प्रयत्न झाला की ब्लॉगमध्ये चहा घेतला दाखवावं, पण नको, जरा परत राहू द्या. परंतु आज आपण कसं आहे की असं वाटतं की केलवणी सिरीज म्हणजे आपली जी गावाकडची सिरीज मला चालू करायची ती या रस्त्या, कारण काही बरेच फंक्शन भेटलं, पण तसं काही नाही. मागच्या कालामध्ये देखील चांगले असे फंक्शन भेटलेत, गावकी आपले एकत्र चर्चा करणं भेटले. आता आपले गावकी एकत्र होऊन जेवण बनवते, तर ते बघायचं आहे. सुरुवातच आपली मिरची भजीपासून झालेली आहे, तर आता आणखी काय बनवलं जातं ना ते आता आपल्या तिकडे मंदिरात पूजा चालू आहे. आणि इथे जर आपण बघायला गेलो तर आज काहीतरी युनिक पाहायला भेटतं. दरवेळी आपण भात भाजी डाळ लोणचा हेच बघतो. काय स्पेशल काय? मिरची पण नुसती मिरची काय ना, भजी वाईट छान. मिरची भजी काय? मिरची भजी काय बघा. स्पेशल असते आयत्या वेळी बोलवलं काय सगळ्यांना मिरची भजी आणि बटाटा भजी हा, म्हणजे आपल्या पारंपरिक मिरचीच्या पेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ बदल केला, मिरची भजी. बघू शकतो आपण. आता छानपैकी असं मिरची भजी तळली जाते आणि तिकडे मिरचीचा साठा केला जातो. आणि तिकडे काय करतात? बटाटा भजी काय? ओके ओके. हे गावाकडचं एकदम सुंदर असं वातावरण. आपण इथे आलेलोच आहोत आणि आता कशी खारीपाटची शेती आता सुकलेली आहे, कारण उन्हाळ्यात म्हणजे पावसाळ्यात ही एकदम शेती बहरलेली असते. आणि आता आपण बघितलं नारळी पोपलीच्या बागा पण आहेत आणि तिकडे आहे ते मंदिर आहे. प्रत्येक ठिकाणी काय ना काय आहे. आणि आता इथे काय चालू आहे तर बघू शकतो आपण. जाऊया. वा, काय जेवायला काय बनवलं आहे? जेवायला डाळ और भाजी, वरण आपली हां, मस्तपैकी बनवली डाळ आहे आणि सब्जी आहे आपली एक चवळीची मराठीने. चला आता जरा आता मगाशी भेटले होते एक शेफ, तर ते आपल्या इथे देखील रिपीट झालेत परत.
म्हणजे तुमचा 2 वेळा इथं रोल झालेला आहे हो. अच्छा. आणि ते देखील आपले मगाशी काही बाईट दिलं ते छान. कशाबद्दल पूजा आहे आपली? आमची मंडळाची पूजा आहे. आम्ही ट्रिपला गेलतो. आम्ही दरवेळेला ट्रिपला जातो तो पूजा घालतो. असं आहे का? बघ मगाशी पण हाच बाईटवाला होता म्हणून आता याच बाईटवाल्याकडे आलो परत एकदा. आम्ही ट्रिपच्या आल्यानंतर ती पूजा घालतो नसो. घालतो ना काय? ओके ओके. म्हणजे असंच आपले सुख समज झाले म्हणून. हा 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 सुखरूप आलो का नाही हा बरोबर. ते पूजा आम्ही पाणी उकळू दे. बघू शकता. आणि आता इकडे काय बनवलंय? अरे वा. हा इकडे बघा भाजी बघा. आता तुम्ही जवळ गेला असं वाटतं की तुम्ही अमेझॉनच्या रिव्हर मध्ये गेलात. पण अमेझॉनच्या रिव्हर नाही तर बघा मोठा पातेला आहे. हो जेवायला येणार ना. बघा आमंत्रण पण भेटलं आपल्या जेवायला. हो हो चालेल चालेल. बघू शकता. आता मगाशी पण आपल्याला भट्टी भेटलेली आहे आणि इथे पण आता भट्टी भेटलेली आहे. म्हणजे आता गॅसवर शिजवण्यापेक्षा याच्यावर शिजवण्याचा काय फरक असतो जरा? चांगला जेवण भेटतं. जेवणाला चव येते ना. हा हा चला आता इकडं काय आहे? खोबरा काय? हा म्हणजे बारीक वाटण केलेला. किस केला खोबऱ्याचा किस केलेला. ओके. काला डाळीन खोबरं पहिल्यांदाच बघते मी. त्याला नको पडू दे. कलर कशी पडते बघ. अरे कलर आहे टाकतो डाळ पाणी खा. धर्मपत्न्याः डोळ्याला लावा. नेत्रोदकस्पर्शाय नमो नमः. असं पाणी घ्या. इथं पाणी घ्यायचं. इथून पाणी प्यायचं 3 वेळा पाणी प्या. आजम्यो केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. पाणी देऊ. सोडा पाणी सोडा. अजून 2 वेळा सोडा. गोविंदाय नमो नमः. हे पाणी बाहेर लावलंय. स्वच्छ धुवून घ्यायचं कोणी. ते बाहेर नंतर पाणी सगळं आणि बाहेर कुशीवर होत नका. एकीकडे लग्न कार्य सुरू आहे आणि एकीकडे आमच्याकडे आता बघा वानरं आलेले आहेत. तर हा माझा पुतण्या मागच्या सिरीजमध्ये होता. जर आम्ही वानरं पाहायला आलोत. इकडे एकीकडे लग्न कार्य आहे आणि इकडे वानरं येतात बघा. ओ एक नंबर पोझिशन. मागच्या वेळी थोडासा सहकार्य होता आमच्या पियूचा. तर पिऊ देखील आता पिऊ कुठं झालो आपण? पिऊ कुठं झालो? मी डोंगर. मंकी पाहिला ना. बघू चला आपण. किती मंकी आहेत? 1 2 3 4 5. 5 मंकी आहेत ना. इथे 5 मंकी आहेत आणि तिकडे एक मंकी आहे बघ. हा ते बघतो इकडे एक वानर आहे. बापरे वानरा ही उच्छाद म्हणलाय रे. असं चल कुठेतरी का होईना वानरसेन आलेली आहे. रामाचं दल. तिकडे खाली पण वानर आहेत बघा. तिथे वरती पण आहेत. बापरे आज काय सांगू शकत नाही. आज बराच ब्लॉग या वानरांवर झालेला आहे. युनिक ब्लॉग आहे हो. गावाकडचा ब्लॉग बनवून घेतला की